भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर शहरात भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे। या महोत्सवाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार असून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। पत्रकार परिषदेत आयोजकांनी याविषयी माहिती दिली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शहरात भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे। या महोत्सवाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार असून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। पत्रकार परिषदेत आयोजकांनी सांगितले की यंदा जयंती मोठ्या उत्साहात आणि एकजुटीने साजरी केली जाणार आहे। शहरातील तसेच उपनगरातील सर्व मंडळांचा या महोत्सवात सहभाग असणार असून पूर्णाकृती पुतळ्यासमोरील मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। महोत्सवानिमित्त चित्रकला, रांगोळी, निबंध, वक्तृत्व स्पर्धा तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत। 14 एप्रिल रोजी भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून ती शांततेच्या मार्गाने पार पाडण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे। 9 एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे। तसेच 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंतीही समितीच्या वतीने साजरी करण्यात येणार आहे। अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुरेश बनसोडे यांनी सर्वांचे आभार मानून शहरातील आंबेडकरी समाजासह सर्व नागरिकांनी या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले। समितीची सविस्तर रचना पुढीलप्रमाणे: मार्गदर्शक अशोक गायकवाड, अध्यक्ष सुरेश भाऊ बनसोडे, कार्याध्यक्ष सुमेध गायकवाड, निमंत्रक अजय राव साळवे, सचिव किरण दाभाडे, उपाध्यक्ष विशाल गायकवाड, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, अमित काळे, सुजित घंगाळे, विनोद भिंगारदिवे, मुन्ना भिंगारदिवे, जय कदम। क्रीडा व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा जयंत गायकवाड, प्रा विलास साठे, प्रसिद्धी प्रमुख महेश भोसले, सचिन मोकळ, संदीप शिंदे, सल्लागार जेवियर भिंगारदिवे, लॉरेन्स स्वामी, नगरसेवक मयूर बांगरे, संभाजी भिंगारदिवे, सुनील शेत्रे, सुनील साळवे, परिमल निकम, संजय जगताप, प्रवीण चाबुकस्वार, विजय गभाळे, महेंद्र राजगुरू, संदीप पाखरे, दीपक अमृत, विजय भांबळ, सुनील शिंदे, सदाशिव भिंगारदिवे, दीपक आदी मान्यवरांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे। एकूणच शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि उत्साहाचा संदेश देणारा भव्य महोत्सव साजरा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। आज या ठिकाणी अहिल्यानगर शहर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने मी या ठिकाणी सर्वच आता पक्षाचे पदाधिकारी असतील, ज्येष्ठ नेते असतील, नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, सर्वांचं या ठिकाणी आपल्या माध्यमातून स्वागत करतो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी सर्व आंबेडकरी समाज असेल सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो व जो काही आम्ही कार्यक्रम घेणार आहे तर त्याची सुरुवात 9 तारखेपासून प्रख्यात गायक, सिने गायक पण आहेत ते आनंदजी शिंदे यांचा कार्यक्रम 9 एप्रिल रोजी पांजरपोळ मैदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे। त्याचप्रमाणे भिंगारमध्ये 16 तारखेला अजिंक्यजी भिंगारदेव यांच्या वतीने प्रख्यात गायक राजनजी बेदरे यांचा कार्यक्रम होणार आहे 16 तारखेला सायंकाळी। तर सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो व जे काही 14 एप्रिलला पुतळ्याजवळ सकाळी कार्यक्रम होणार आहे तर आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की त्या कार्यक्रमाला ठराविक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील किंवा कलेक्टर असतील एवढेच उपस्थित राहतात किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील, पण बाकीचे जे काही अधिकारी असतील त्या दिवशी ते सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कुठेतरी बाहेर जातात। तर या ठिकाणी आमच्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही त्यांना पत्र देणार, जे काही उपस्थित राहणार नाही त्यांचा आम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी निषेध व्यक्त करू व इथून पुढे ते जर उपस्थित नाही राहिले तर त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने काय त्यांचा
काय समाचार घ्यायचा तो घेऊ, एवढंच सांगतो. थांब. सांस्कृतिक समिती स्थापन केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती स्थापन झालेली आहे आणि त्या समितीचे अध्यक्ष सर्व आपले सुरेश भाऊ बनसोडे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे व इतर सर्वच जे सर्व गटतटातले पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. आणि प्रामुख्याने जेवढे मंडळ जयंती साजरी करतात, मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव डीजे असेल, विविध कार्यक्रम करत असतात, त्यांना सुद्धा त्यात सामावून घेतलेलं आहे. आणि खरं पाहायला गेलं तर ही जयंती उत्सव आहे तो एक दिवसाचा नसतो, तर हा पूर्ण महिनाभर चालणारा कालावधी असतो. आणि विविध मंडळ असतात, विविध म्हणजे समजा भिंगार असेल, नगर शहर असेल, तालुका असेल, तिथे वेगवेगळे कार्यक्रम असतात. अजून बऱ्याचशा तारखा आमच्याकडे यायच्या बाकी आहेत. हे जे मोजके आले ते साहेबांनी समजा सांगितले, पण महिनाभर तारखा येणार आहेत. बरेच जणांचे नियोजन चालू आहे आणि ते येणार आणि आम्ही सगळीकडे त्या ठिकाणी समिती जाणार, त्यांच्या अडीअडचणी पाहणार. पुढे काही अडचणी येते ही समितीच त्याच्यासाठी आहे का? बरेच वेळेस काही गावामध्ये परमिशनची अडचण असती, सीडी लावायला अडचण असती, परत काही कार्यक्रम असतील तिथं अडचण येते. त्यासाठी सुरेश भाऊ असो, गायकवाड साहेब असो, की आम्ही बसून विचार केला की इथे येणाऱ्या अडचणी आपण कशा दूर करू. तर त्यासाठी आम्ही SP साहेबांच्या टचमध्ये आहोत आणि शहरामध्ये व अख्ख्या जेवढे तालुके आहेत तिथे जशी जयंतीला जे अडचणी येतील ती समिती पूर्ण त्यांच्या अडचणी दूर करण्याचं काम करण आणि सगळ्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहू अशी आम्ही ग्वाही देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष माननीय सुरेश भाऊ बनसोडे, कार्याध्यक्ष सुमेध भैया, सचिव किरण भाऊ आणि सर्व कार्यकर्ते, आज या ठिकाणी समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे निर्णय झाले. या कार्यक्रमाची सुरुवात ही 2 तारखेपासून होत असताना 9 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भीमिगीतांचा कार्यक्रम आहे. 11 तारखेला महात्मा फुले पुतळ्याजवळ त्या ठिकाणी पुष्पहार घातला जाणार आहे. 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातला जाणार आहे. 16 एप्रिलला भिंगारला त्या ठिकाणी साजन बेंद्रेंचा कार्यक्रम होणार आहे. 9 तारखेला आनंद शिंदेचा कार्यक्रम होणार आहे. 19 तारखेला नगर कल्याण रोड विद्या कॉलनी प्रबुद्ध नगर या ठिकाणी दीक्षा पिंकी शेख यांच्या उपस्थितीमध्ये आणि समितीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. अशा पद्धतीने समितीकडे हे कार्यक्रम आलेले आहेत. मी या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून समस्त आंबेडकरी जनतेला या ठिकाणी आव्हान करतो की ज्या ज्या कार्यकर्त्यांनी आपापल्या मोहल्ल्यामध्ये जे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्या कार्यक्रमाच्या तारखा या जयंती समितीकडे सुपूर्द कराव्यात. मी क्रीडा आणि सांस्कृतिकचा प्रमुख असल्यामुळं या ठिकाणी ज्या निबंध स्पर्धा आहेत, वक्तृत्व स्पर्धा आहेत, त्याचप्रमाणे पथनाट्य, लेझिम हे सर्व व्यवस्था या समितीच्या मार्फत या ठिकाणी करण्यात येणार आहे. तरी सर्व बांधवांनी आपापल्या तारखा ज्या असतील त्या समितीकडे त्या ठिकाणी देण्याची कृपा करावी अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.